श्री स्वामी समर्थ. गणेश जयंती संध्याकाळी कापुरासोबत जाळा. या 7 वस्तू नशिबाचे दरवाजे उघडतील. नमस्कार भक्तांनो, तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत आहेत का? घरात सतत भांडणे होतात, पैसा टिकत नाही किंवा विनाकारण भीती वाटते. आपण खूप कष्ट करतो पण नशीब साथ देत नाही, असं तुम्हाला वाटतंय का? जर याचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहे ज्या केल्यावर साक्षात लक्ष्मी प्रसन्न होते. आज मी तुम्हाला अशा 7 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या जर तुम्ही आज संध्याकाळी कापुरासोबत जाळल्या तर तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकटे कापसासारखी उडून जातील. पण लक्षात ठेवा, यातील 7वी वस्तू सर्वात महत्त्वाची आहे. ती चुकली तर पूर्ण उपाय अपूर्ण राहील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची श्रद्धा फळाला येईल. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कापुराचे आध्यात्मिक महत्त्व सांगते, ऐका. कापूर म्हणजे शुद्धतेचे प्रतीक. जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा त्यातून निघणारा सुगंध घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, कापूर हा केवळ सुवासिक पदार्थ नाही, तर तो ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी खेचून घेणारे एक साधन आहे. विशिष्ट वस्तूंना जेव्हा आपण कापुराचा संपर्कात आणतो तेव्हा त्यातून एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊया त्या 7 चमत्कारिक वस्तू कोणत्या आहेत. पहिली वस्तू आहे लवंग. 2 अख्ख्या लवंगा, ज्याला फूल आहे, कापुरासोबत जाळा. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. जर तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून अडकलं असेल तर हा उपाय नक्की करा. दुसरी वस्तू विलायची, हिरवी विलायची. दुसरी वस्तू म्हणजे हिरवी वेलची. कापुरासोबत वेलची जाळल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो आणि घरात ऐश्वर्य येतं. ज्यांना पैशाची चणचण भासते त्यांनी हा उपाय शुक्रवारी आवर्जून करावाच. तिसरी वस्तू तमालपत्र, तेज पान. तिसरी वस्तू आहे तमालपत्र. तुमच्या मनातील कोणतीही एक इच्छा तमालपानावर पेनने लिहा आणि ती कापुरासोबत जाळा. जसा तमालपत्राचा धूर आकाशात जाईल तशी तुमची इच्छा ब्रह्मांडात पोहोचेलच. चौथी वस्तू 5 दाणे काळी मिरी. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची तरी वाईट नजर लागली आहे किंवा घरात सतत आजारपण आहे तर काळी मिरी कापुरासोबत जाळून त्याचा धूर पूर्ण घरात फिरवा. शत्रू बाधा नष्ट होईल. 5वी वस्तू पिंपळाचे पान. 5वी वस्तू म्हणजे पिंपळाचे वाळलेले पान. शनिवारी संध्याकाळी हे पान कापुरासोबत जाळल्याने पितृदोष दूर होतो आणि घरात सुख शांती नांदते. 6वी वस्तू पिवळी मोहरी. 6वी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी. ही वस्तू तंत्र मंत्र बाधा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. घराच्या मुख्य दरवाजापाशी हे जाळल्याने घरावर सुरक्षा कवच निर्माण होते. 7वी गुप्त वस्तू आणि सर्वात मोठा उपाय सांगते, ऐका. आता वेळ आली आहे त्या 7व्या आणि सर्वात महत्त्वाच्या वस्तूची. ही वस्तू तुमच्या किचनमध्ये आहे पण तिचा हा वापर तुम्हाला कोणीही सांगितला नाही. ती वस्तू आहे दालचिनीचा छोटा तुकडा. हो, दालचिनी. दालचिनी ही संपत्तीला आकर्षित करणारी सर्वात शक्तिशाली वस्तू मानली जाते. जर तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत थोडी दालचिनी पावडर किंवा तुकडा जाळलात तर तुमच्या घरात धनवर्षा योग सुरू होतो. हा उपाय करताना मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. तुमची जी काही अडकलेली कामे आहेत ती पूर्ण होत आहे असा विचार करा. हे करत असताना कोणाशीही बोलू नका. पूर्ण श्रद्धेने करा. भीमसेनी कापूर विरुद्ध साधा कापूर.
सांगते यातील फरक लक्ष देऊन ऐका. बऱ्याच लोकांना माहीत नसते की कोणता कापूर वापरावा. हे सांगितल्यामुळे तुमची भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. शक्य असल्यास या उपायासोबत भीमसेनी कापूर वापरा. जो कापूर नैसर्गिक असतो त्याचे तुकडे वेडे वाकडे असतात आणि तो पाण्यात बुडतो. तोच खरा भीमसेनी कापूर. रासायनिक कापूर जाळल्याने केवळ धूर होतो, पण भीमसेनी कापरामुळे खऱ्या अर्थाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे 7 पदार्थ कापुरासोबत जाळताना तुमचे तोंड पूर्व, ईस्ट किंवा उत्तर, नॉर्थ दिशेला असावे. पूर्व दिशा ही सूर्याची म्हणजेच ऊर्जेची दिशा आणि उत्तर दिशा ही कुबेराची म्हणजेच धनाची दिशा आहे. या दिशांना तोंड करून उपाय केल्यास फळ लवकर मिळते. अनेकांना प्रश्न पडतो की संध्याकाळीच का करायचे. शास्त्रानुसार संध्याकाळची वेळ म्हणजे गोधुळी किंवा तिन्ही सांज ही वेळ संध्याकाळ असते. या काळात नकारात्मक शक्ती सक्रिय होण्याची शक्यता असते आणि याच वेळी लक्ष्मीचे आगमन होत असते. म्हणूनच वाईट शक्तींना घराबाहेर काढण्यासाठी आणि लक्ष्मीच्या स्वागतासाठी कापुराचा हा प्रयोग संध्याकाळी 6 ते 7:30 च्या दरम्यान करणे सर्वात उत्तम ठरते. जर तुमच्या घरात विनाकारण कटकटी होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी एका पितळी वाटीत कापूर आणि 2 वेलायची जाळा आणि याचा धूर बेडरूममध्ये पसरून द्या. यामुळे पतीपत्नींमधील वाद मिटतात आणि शांत झोप लागते. हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस करून पहा. हा उपाय करताना पाळायचे काही नियम आहे, ते लक्ष देऊन ऐका. नियम पहिला. हा उपाय करताना घरातील वातावरण शांत ठेवा. आरडाओरडा करू नका. 2. मानसिक धर्माचा काळात स्त्रियांनी हा उपाय करू नये. घरातील इतर व्यक्तीने केला तरी चालेल. उपाय तिसरा. उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष नसावा. पूर्णपणे श्रद्धा आणि सबुरी असावी. जर तुम्हाला 7 ऐवजी 9 वस्तू करायच्या असतील तर हे 2 पदार्थ जोडा. हा जुन्या समस्यांवर तोडगा. कर्जमुक्तीसाठी विशेष वस्तू आहेत. गुगुळ आणि लोबान. जर तुम्हाला वाटत असेल की घरात पितृदोष आहे किंवा कोणाची करणी बाधा आहे तर कापुरासोबत थोडा गुगुल जाळा. याचा सुगंध घरातील सर्व कोपऱ्यांतील जंतू आणि नकारात्मकता नष्ट करतो. 9वी वस्तू आहे कडुलिंबाची वाळलेली पाने. जर घरात वारंवार कुणी आजारी पडत असेल तर कापुरात सोबत कडुलिंबाची पाने जाळा. हे केवळ आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही हवा शुद्ध करण्याचे काम करते. भक्तांनो, हे 7 उपाय साधे वाटत असले तरी अत्यंत प्रभावशाली आहे. निसर्गाच्या शक्तीवर आणि देवावर विश्वास ठेवून हे करून पहा. बदल तुम्हाला स्वतःला जाणवेल. तुमचं दुःख संपेल आणि दारिद्र्य कायमचं दूर होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आपली उपस्थिती श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून नक्की नोंदवा. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.